ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिन मध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हा मधून। रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, कुडाळ या तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी, बळीराजाही सुखावला। तब्बल 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड शहर आणि जिल्ह्यात पावसाची हजेरी, पावसामुळे पिकांना जीवदान। वाशिमच्या कारंजा तालुक्यात 10 दिवसांनंतर जोरदार पाऊस, कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली, सोनपात्र परिसरात डोंगराची माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आली। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती खचली, त्यामुळे भराव खचण्याचा धोकाही वाढला। घाटातील संरक्षक भिंतीच्या उपाययोजनेत प्रशासनाला अपयश। धुळे जिल्ह्यात 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पीक करपण्याची भीती आणि दुबार पेरणीचंही संकट। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ। डाळिंबाला सरासरी 2500 रुपये प्रति क्रेट दर, ड्रॅगन फ्रूटला सरासरी 1900 रुपये प्रति क्रेट आणि टोमॅटोला सरासरी 1500 रुपये प्रति क्रेट असा दर। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार आज उद्घाटन। पुलाची दिशा चुकल्याच्या कारणास्तव बीडमधील रेल्वे लोहमार्गावरील 3.25 कोटी रुपयांचा पूल अखेर पाडण्यात आलाय। मात्र या प्रकरणामुळे 3.25 कोटी रुपयांचा अक्षरशः चुराडा झाला। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यातील पाण्यात फुलांची उधळण करत निषेध आंदोलन, तर खड्ड्याला पालकमंत्री अजित पवारांचं नाव देत जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन, मंत्री नरहरी झिरवाळ यांची आंदोलन स्थळाला भेट, बाह्य स्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी, आंदोलनकर्त्यांची झिरवाळांकडे मागणी। बीडच्या विशेष न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी, निर्दोष मुक्ततेचा अर्ज फेटाळला जावा अशी अपेक्षा, धनंजय देशमुख उज्ज्वल निकमांसोबत चर्चा करणार। पुणे महापालिकेत गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस प्रशासन आणि महापालिका यंत्रणांची एकत्रित बैठक, मानाच्या गणपतीची मिरवणूक 4 पर्यंत संपवावी, तसंच कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळक्यांवर लक्ष ठेवा, गणेश मंडळांची मागणी। पुणे पालिकेतील गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत गोंधळ, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर रामांच्या समोर गोंधळ, पुणे महानगरपालिका आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त नागरिक बैठकीत बोलवले असल्यामुळे गोंधळ झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार, 2 खासगी कंपन्यांच्या कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आज शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत दुपारी उद्घाटन करणार। साताऱ्यातील बसप्पा पेठ करंजे परिसरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं परिसर हादरला। साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची जमावाकडून जोरदार धुलाई, संबंधित तरुणावर शहापुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। साताऱ्यातील कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिनाभरात तब्बल 7 ते 8 साप सापडल्याची माहिती, स्वच्छ सर्वेक्षण देशात बाजी मारणाऱ्या पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी मात्र खेळ। नाशिकच्या मालेगावात नारी शक्तीचा मोर्चा, खासगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यानं नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराचा केला निषेध, महिलांनी मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं। गोंदियाच्या पालांदूरमध्ये नक्षल दमन विरोधी सप्ताहानंतर शांतता रॅलीचं आयोजन, पोलीस मदत केंद्र आणि आश्रमशाळेच्या पुढाकारानं रॅली, विद्यार्थी आणि जवानांचाही सहभाग। वाशिमच्या रिसोडमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक, आरोपीकडून 11,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त।
आणि आता वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय. यानंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्रिपदावर राहतात